आज मी पालक पनीर बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एक जुडा पालक घेतलेली आहे। हे कालच मी नीट करून फ्रीजमध्ये ठेवलेली होती। आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि चाळणीत पाणी काढण्यासाठी ठेवलेले आहे। एका पातेल्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवले गरम होण्यासाठी आणि त्याच्यात मी पालक टाकून घेते। पालकाला बिलकुल मिठी राहायला नको आहे, ह्याची काळजी घ्यायचं आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, जास्त पाणी घेऊन। आता फुल गॅसवरच मी 2-3 मिनिटांसाठी ह्याला शिजू देणार आहे। एक साइड खालची झाली की ह्याला पलटून घ्यायचं 1 चम्मचनं। हे पहा खालचं कसं सॉफ्ट झालेलं आहे। असंच मी ह्याला पलटून घेतले 2 वेळेस आणि गॅस बंद केलेला आहे। आता हे बघा, आता इथं मी एका टोपल्यात पाणी घेतलेलं आहे थंड आणि त्याच्यात थोडेसे बर्फचे तुकडे टाकलेले आहेत। हे बघा, आता व्यवस्थित भाजी आपली शिजलेली आहे। आता काढून घेऊया। 3 मिनिट झालेले आहेत। आता 5 मिनिटांसाठी हे थंड पाण्यात ठेवणार आहे। थंड झाली आहे भाजी। आता ह्याला काढून घेऊया। तुम्ही तसंच उचलून टाकू शकता, पण मी हे पाणी काढत आहे। इथं तुम्ही काजूही टाकू शकता भाजी सोबत शिजायला आणि पिसताना अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकू शकता, पण मी फक्त पालक पिसून घेणार आहे। आता इथं पनीरचे तुकडे करून घेणार आहे एकसारखे। साईडला मी पॅन गरम करायला ठेवलंय, त्याच्यात तेलही थोडंसं टाकून ठेवलंय। एकसारखे आपल्याला पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे कसं, आता पनीर फ्रीजमधून काढलं होतं, आता 10-15 मिनिट झालं, त्याच्यामुळे थोडं कापायला जाड जाते। आता हे पॅन मध्ये टाकून घेऊया। ह्याला हलका गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला असंच मी परतून घेणार आहे। थोडंसं 2-3 मिनिटांसाठी ठेवल्याच्या नंतर ह्याला चम्मचनं पलटून घेतले मी। हे पहा, आता काढून घेतले। इथं थोडंसं तेल टाकणार आहे, अर्धी पळी एवढं, छोटी पळीनं। आता ह्याच्यात 1 चम्मच जिरे टाकून घेऊया। इथं खडे मसाले टाकू शकता आपण, पण कसं भाजीत दिसत नाही तर खडे मसाले आणि दाताखाली येतात, मग त्याच्यामुळे ते मसाल्याचा स्वाद येतोय म्हणून इथं मसाले मी टाकले नाही। हे मोठ्या साईजचे 2 कांदे चॉप करून घेतले तर चॉपरमध्ये। इथं कढीपत्ता नाही टाकलं तरी चालतंय, पण मी इथं टाकलेला आहे। याला 2-4 मिनिटांसाठी असंच हलवून घेऊया, याचा कलर चेंज होईपर्यंत कांद्याचा। फुल गॅसवरच आपल्याला हे कांद्याची आणि टमाट्याची प्रोसेस करायची आहे। थोडासा कांदा चेंज झालेला आहे कलर। आता इथं मी 2 टमाटे टाकून घेणार आहे, बारीक कापून घेतलेले। 1/2 चम्मच नमक टाकले। आता ह्याला असंच ह्यालाही 2-3 मिनिटांसाठी परतून घेऊया फुल गॅसवरच। कांदा सॉफ्ट झालाय, पण टमाटर सॉफ्ट व्हायचं बाकी आहे। कांदा ह्याच्याबरोबर सॉफ्ट होते राहायला बाकी तर। व्यवस्थित आता सॉफ्ट झालेला आहे कांदा आणि टमाटर। इथं अद्रक लसूणची पेस्ट टाकली 1 चम्मच, गरम मसाला 1/2 चम्मच टाकलेला आहे आणि इथं 1 चम्मचहून जास्त थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे। आपण कुठंच हिरवी मिरची वापरली नाही, हेच आपलं तिखट आहे। 2 मिनिटांसाठी ह्याला परतून घेऊया तेलात व्यवस्थित। तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आणि पिसून घेतलेली आपली हे पालक प्युरी टाकूया। जास्त मी बारीक केलेलं नाही, थोडंसं दरदरच पिसलेलं आहे। पिसताना थोडंसं पाणी टाकलं होतं आणि बंद चालू करून पिसलेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही। आता थोडंसं इसळून पाणी टाकलेलं आहे मिक्सर।
आत्ता थोडं टाकलं 1 कपभर, पहिलं टाकेल ते मी अर्धा कप. ह्याला व्यवस्थितशीर शिजवून घेऊया आता. 2-3 मिनिटासाठी ह्याला असं शिजवून घ्यायचं आहे फुल गॅसवर. तुमच्या आवडीप्रमाणे आणखी थोडंसं पाणी सोडू शकता जर पातळ पाहिजे असली तर. 2-3 मिनिट झाल्याच्या नंतर आता इथं मी पनीर टाकत आहे. इथं कच्ची पनीर टाकू शकता आणि असं थोडंसं तव्यात फ्राय करूनही टाकू शकता आपल्या आवडीप्रमाणे. आता थोडीशी इथं हे ग्रेव्ही आपणाला पातळ दिसत आहे, पण आणखी ह्याला 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. 5 मिनिट शिजल्याच्या नंतर इथं मी पनीर मसाला टाकलेला आहे 1 चम्मच. पनीर मसाला टाकल्याच्या नंतर आता इथं मी धनिया पत्ता थोडासा टाकत आहे. व्यवस्थितशीर ह्याला मिक्स करून घेते. थोडंसं घट्टपणा आलेला आहे आता. आणि इथं अर्धा चम्मच एवढा गरम मसाला टाकत आहे. त्यालाही मिक्स करून घेऊया. मी अशीच घट्ट ठेवणार आहे, जास्त आता पाणी टाकणार नाही. आता साईडला ठेवून एक तडका तयार करत आहे मी. इथं तूप घेतलेलं आहे मी. इथं दुसरीकडे तर घीच म्हणतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याला तूपच म्हणतात. 5-6 लसणाच्या पाकळ्या थोडंसं बारीक करून इथं तुपात टाकलेल्या आहेत. आणि इथं मी साईडला घेऊन आता थोडंसं लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि ह्याचा तडका तयार करणार आहे. टाकून घेऊया ह्याच्यावर आता. गॅस आणखी मी बंद केलेला नाही, चालूच आहे. ह्याला मिक्स करून घेऊया. इथं मी कालचं दूध होतं त्याच्यातली साय काढून घेतली एका वाटीत आणि त्याला फिटून घेतले मी चम्मचनं. आता तेच क्रीम बनवलंय मी घरच्या घरीच, ते टाकून घेते 2-4 चम्मच. हे घरची दुधाची सायवरले हे आपण हे असं करू शकता. प्रत्येकाच्या घरी क्रीम तर आणून ठेवत नाहीत, तर माझ्याही घरी नव्हती. तर ही मी साय असं चम्मचनं एका वाटीत घेऊन असं फेटले आणि तेच टाकले. आता ह्याला थोडंसं शिजू देणार आहे आणि नंतर मी सर्व करणार आहे. 1 मिनिटासाठी मी शिजू दिलं आणि प्लेटात सर्व करूया. पनीर पालक आपली सब्जी तयार आहे. कसा वाटला पालक पनीरचा व्हिडिओ? लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की